गुरुवार म्हटलं की सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस आणि तसाच तो माझाही आहे. कारण ह्या दिवशी आपल्याला महाराजांच्या छान सेवा आणि महाराजांना अभिषेक असं सगळं करता येतं. तसं तर रोजच करू शकतो, त्यासाठी कुठला वार आला पाहिजे असं नाही. पण गुरुवारच्या दिवशी स्पेशली आपल्याला खूप छान वाटत असतं. त्यासाठीच मी सकाळी लवकर उठून इथे आधी मिस्टरांचा टिफिन बनवायला घेतला. त्यामध्ये भाजी चपाती बनवली होती, बटाट्याची भाजी आणि चपाती. बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ ना मी चॅनेलवर अपलोड केला आहे, नक्की चेक करा. टिफिन वगैरे भरायला घेतला, तोच समर्थ उठून बसला. टिफिन वगैरे भरला आणि मग आम्ही दोघं पण त्याच्या पप्पांना बाय करायला लिफ्टपर्यंत गेलो. तिथून आल्यानंतर लगेचच दुसऱ्या कामाला हात लागणार असं होणार नाही, कारण लहान बाळ असल्यावर लगेच आपण असं दुसरं काम करूच शकत नाही, कारण त्याला थोडा टाईम द्यावं लागतं. झोपेतून उठल्यावर त्याला फ्रेश करावं लागतं थोडं. स्वतःच गाणी म्हणून ना एकदम टाळ्या वगैरे वाजवत होता आणि मग मी बाकीचं सगळं करायला घेतलं. तर फ्रेश वगैरे होऊन आले आणि स्वामींचा अभिषेक केला. छान स्वामींना वस्त्र परिधान करून, हे जे वस्त्र आहेत ना स्वतःच मी हाताने शिवलेले आहेत म्हणजे. आणि छान वाटतं आपल्याकडून छोटंसं काहीतरी स्वामी महाराजांना असं केल्यानंतर. आणि पूजा वगैरे छान मांडून झाल्यानंतर इकडे उंबरट्याची पूजा करायला घेतली. हळदीचं लेपन मी गुरुवारी आणि आपलं अमावस्या वगैरे असते ना त्या दिवशी नक्की करते. छोटीशी रांगोळी काढली आणि उंबरट्याचं पूजन करून घेतलं. एवढा टाईम माझं बाळ छान मला साथ देत होतं, खेळत होतं माझ्या बाजूबाजूने येऊन. आणि त्यानंतर मग त्याला भूक लागली, मग त्याला छान असा मखाना फ्राय करायला घेतला. त्यामध्ये थोडंसं तूप आणि हळद, मीठ असं टाकून ना फ्राय करून घ्यायची क्रिस्पी होईपर्यंत. आणि असं काय असेल तर हाताने छान शाण्या बाळासारखं खातं. त्यानंतर दुपारी जरा झोपायचं म्हटलं तर हा घरभर फिरत होता, ह्याला झोप नव्हती. थोडासा डोळा लागला नाही तोपर्यंत जाऊन पिठाच्या डब्यामधलं पीठ घेऊन आला, ओरडत होती तर असे नखरे करून दाखवत होता. गुरुवार म्हटल्यावर आज महाराजांच्या नैवेद्यासाठी होतं गाजरचा हलवा, भाजी भाकरी, डाळ भात आणि दही. हे अशा प्रकारे आजचा आमचा दिवस छान असा गुरुवारचा झालेला आहे. संध्याकाळचं पण समर्थसोबत थोडा टाईम स्पेंड करत दिवस